मधुकर कारखान्याला लोक आम्ही माल देत होते, पण तो विकला गेला. तर भरपूर दिवस झाले, पण अजून एक टोळी कोणीच येत नाही नेत्याने माल काढायला. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की तुमचा ऊस आम्ही घेऊ फक्त एवढं सांगितलं, पण केव्हा घेतील. इकडे कारखाने न असल्याने आम्हाला कोणतेही कारण देणंच पडेल आम्हाला ते ऊस. आता तुमची आहे, जनसामान्यांचं सरकार तुम्ही म्हणतो, आणि त्या जनसामान्यांच्या सरकारला हे आम्ही जनसामान्य नाहीत का? जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील जे शेतकरी आहे यांनी ऊसाची लागवड केलेली आहे, परंतु ऊस घेण्यासाठी कोणतेही कारखाने इथे जिल्ह्यामध्ये नसल्याने आता यांना मध्य प्रदेश किंवा बुलढाणा, विदर्भ या ठिकाणी कारखान्यामध्ये चक्रा मारावं लागतं. आपल्यासोबत काय शेतकरी आहे, ऊस उत्पादक, आपण त्यांच्याकडे काय बोलणार तुम्ही? जळगाव जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे ऊस कारखान्याची? मधुकर कारखान्याला लोक आम्ही माल देत होते, पण तो विकला गेला. आणि काही त्या मजुराच्या काहीतरी भानगडी होते त्याच्यामुळे तो कारखाना चालू होत नाही आहे. मग आता त्याच्यामुळे कारखाना न चालू झाल्यामुळे आम्हाला एक तर चोपडा, बऱ्हाणपूर नाही तर बुलढाणा तिथे माल द्यावा लागेल. आणि आता भरपूर दिवस झाले, पण अजून एक टोळी कोणीच येत नाही नेत्याने माल काढायला. बरं, ठीक आहे. अजून आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नेमकं तुम्ही कलेक्टरकडे सुद्धा गेलते की आपल्या जळगाव जिल्ह्यातील कारखाने सुद्धा बंद पडलेले आहे, मग तुम्ही काय त्यांना कलेक्टरचं काय नाही, आम्ही जळगाव जिल्ह्यातील जे कारखाने बंद आहे त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही गेलो होतो, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला नाही, भेट झाली नाही. पण आमच्या इथले आम्ही सर्व शेतकरी बुरहानपूर येथे जाऊन नवलसिंगच्या कारखान्यामध्ये तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की तुमचा ऊस आम्ही घेऊ फक्त एवढं सांगितलं, पण केव्हा घेतील अजून नाही. तर मग दुसरे कारखानदार जे आहेत बुलढाण्याचे पेनगंगावाले, ते आमच्या इथं शेतकऱ्यांना येऊन भेटून गेले. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या इकडे टोळी टाकतो आणि तुमच्या ऊस तोडीला सुरुवात करतो. पण जळगाव जिल्ह्यात एकत्र जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्याचे चांगले मंत्री या जिल्ह्यामध्ये आहे. संकटमोचन जे आहेत जळगाव जिल्ह्याचे जे मंत्री होते, पण त्या मंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे हाल जे होत आहेत ते त्यांच्याने होत नाही. ते फक्त त्यांची पोळी भाजणारे जे राजकीय लोक आहेत त्यांची पोळी भाजत आहे. हे शेतकऱ्यांकडे कुठलंही लक्ष घालत नाही आहे. जळगाव जिल्ह्यातला मधुकरराव जो साखर कारखाना तो सहकार क्षेत्रातून बंद होऊन तो विकला गेला, तो प्रायव्हेट याच्यामध्ये गेला. मुक्ताईनगरचा गेला, मुक्ताईनगरमधून ज्याने घेतला तोही ते कारखान्याचं सर्व मशिनरी घेऊन तो निघाला, जमीन तिथं पडलेली आहे. परत चोपड्यामधला कारखाना नावाला चालू आहे कागदोपत्री. 40गावमधल्या कारखान्याचा आम्हाला तेवढी काही आयडिया नाही आहे, कारण आमचा ऊस तिकडे 40गावकडे जात नाही. आमचा ऊस फक्त मुक्ताईनगर, फैजपूर आणि चोपडा इकडे जात होता. पण आता असं झालेलं आहे, पूर्ण शेतकरी लागवड केलेली आहे, ऊस कापला जात नाही, म्हणून सर्व शेतकरी अवादील झालेला आहे. सध्या या जळगाव जिल्ह्यामधून हजारो हेक्टरवरती ऊसची लागवड करण्यात आलेली आहे, परंतु ह्या ऊस घेण्यासाठी कोणताही कारखाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा हाल होतो आहे. तुम्ही काय सांगणार याविषयी? आमच्या ऊस काटायला ते आम्ही बाहेरच्या लोकांना बोलत आहे, आता ते आम्हाला सहायता करता आहे. बुलढाणेवाले आहेत, त्याच्यामध्ये ते नवलसिंग ठाकूर. आपण जे बाहेर कारखाना आहे, जसा विदर्भ असेल बुलढाणाचा, मध्य प्रदेशचा बऱ्हाणपूर कारखाना आहे, तर मग तिथे काय भाव भेटतोय तुम्हाला? ते आम्हाला नवलसिंग ठाकूरवाल्याने 2450 रुपये सांगितले होते, आणि ते पेनगंगावाले आहे त्यांनी 2700 रुपये सांगितले. आता आम्ही डिसिजन घेऊ कोणते कारखान्याने देणं आहे, काय देणं आहे. आता आमची यामध्ये तुम्हाला परवडतं का? कारण कसं आहे की आता आम्हाला इलाज नाही आहे. आपल्या इकडे कारखाने न असल्याने आम्हाला कोणतेही कारण देणंच पडेल आम्हाला ते ऊस, कारण की आम्ही घरी ठेवू शकत नाही त्याला ते. आणि बाकीचे कोणी ढोरं चरायला देत आहे, जसं आता या वावरात आम्ही उभे आहे, हे ढोरं चरायला घेतले आमच्याकडून. आता ना इलाज आम्हाला देणंच पडेल, कोणतं वावर खाली करणं आहे फक्त आम्हाला. या ठिकाणी जे ऊस घेण्यासाठी इथे विदर्भाचे बुलढाणा या जिल्ह्यातून आलेले काही व्यापारी आहे आणि काही कारखानदार आहे. आपण त्यांचं काय बोलणार तुम्ही साहेब? आता ऊस घेण्यासाठी आपण इथे आलेले आहे, काय सांगणार? मी पैनगंगा साखर कारखाना धाड बुलढाणा शेतकी अधिकारी श्री पटेल बोलतो. मी वारंवार गेल्या 1 महिन्यापासून सतत श्री चालसेठ कोळीसाहेब यांच्या संपर्कात आहे, आणि त्यांना मी आश्वासन दिलं होतं की हा तुमचा संपूर्ण ऊस आम्ही स्वतः घेऊन जाऊ. त्या हिशोबाप्रमाणे मी कालच 2 टोळ्या इथं टाकून दिलेल्या आहेत. अजून माझे 2 मशीन येणार आहेत. मी आत्ता सध्या मशीन मालक व त्यांना इथं घेऊन आलेलो आहे. नेमकंच आता हे तुम्ही इथं आलेले आणि त्यांची तुम्हाला भेट घालून देतो. हे आमचे मशीन मालक आहे, हे ऊसाची पाणी करण्यासाठी आलेले आहेत. मागच्या वर्षी
मी इथून 200 ते 250 टन ऊस नेला होता, पण काही अपरिहार्य कारणामुळे मुक्ताईनगरच्या कर्मचाऱ्यांनी काही खोटा अपप्रचार करून ते आमच्या टोळ्या इथून त्यांनी काढायला लावल्या. परंतु आम्ही ह्या वर्षी पूर्ण तयारीनिशी आम्ही इथला संपूर्ण एकानेक ऊस गाळप करू आणि या शेतकऱ्यांना आम्ही आश्वासन देतो की त्यांनी अस्वस्थ न होता त्यांनी जास्तीत जास्त परत पुढच्या वर्षी लागवड करावी, कारण पुढच्या वर्षी आम्हाला ऊसाची गरज आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच मधुकर कारखान्याचा बी काहीतरी निकाल लागून जाईल, तोही कारखाना पुढच्या वर्षी चालू होऊन जाईल. तरी शेतकऱ्यांनी हतबल न होता. अरे इथले जे शेतकरी आहे हे शेतकरी आता म्हणताय की मागच्या आता जे येणारं जो वर्ष आहे या वर्ष ऊस लागवड कोणीच शेतकरी करणार नाही, कारण इथे लेवालच कोणी नाही आहे. नाही 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 असं नाही ना बा, आपली शेतजमीन आहे, आपण असं हात भरून कसं काय चालेल शेतकऱ्यांना. ऊस तर हे प्रमुख पीक आहे आपलं. काही लोक केळी लावतात, काही लोक ऊस लावतात, पण मुख्यतः मी हे जे वरणगाव, फुलगाव, पिंपरी, सेकम, मांजनसोंडा हा जो भाग आहे हा ऊसाचा एक परिपक्व भाग आहे आणि इथं चांगल्या क्वालिटीचा ऊस हे लोक पिकवतात. दरवर्षी मी नेमकी सुद्धा त्यांना काय भाव भेटतो इथनं? हे बघा, भावाच्या संदर्भात अजून कोणी भाव जाहीर केलेला नाही. चोपड्या कारखान्याच्या 2-5 टोळ्या इथं आलेल्या आहेत. नवलसिंगचं अजून लेबर आलेलं नाही आहे, पण नवलसिंगकडे लेबर नसतं, त्यांना आपल्याला पोच ऊस द्यावा लागतो, त्या पोचच्या भावाने ऊस घेतात. त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन करून काहीतरी चाल सेट म्हणाले 2450 रुपये भाव आम्हाला जाहीर हे केला. ऊस घेण्यासाठी आलेले आहे परंतु किती ह्या जो भुसावळ तालुका या तालुक्यामधून किती हेक्टर आपण ऊस घेणार आहे काय? हे तसं बघितलं तर ह्या जळगाव जिल्ह्यात म्हणजे हा जो मुक्ताईनगर किंवा हा परिसर आहे, तुमचा जामनेर परिसर आहे किंवा तुमचा यावल विभाग आहे, तुमचा नशिराबाद आहे, या सगळ्या विभागामधून आम्ही अंदाजे नोंदणी केली आहे. तर सुमारे 1 लाख टन ऊस इथं सध्या उपलब्ध आहे. 1 लाख टन ऊस तोडण्यासाठी इथं 3 कारखाने उतरणार आहे. प्रामुख्याने चोपड्याचं उतरलं आहे, आमचंही लेबर आलेलं आहे आणि लवकरच आम्ही आमचे मशीन 2 दिवसामध्ये इथं शिफ्ट करतोय. हे कोण बोलतो? तू बोला, तुम्ही काय बोलणार? नमस्कार. पिंपरी सेकम येथील माझं नाव गणेश सुखदेव ताळे. आज जवळ आम्ही ज्या वेळेस ऊस लागवड केली त्यावेळेस आईन जसं जसा गाडा घालतो तसा आमच्या सोबत या कारखान्यांनी गाडा घातलेला आहे. ज्या वर्षी ऊस लागवड करायची त्या वर्षी आम्ही जास्त हेक्टरने लागवड करतो आणि आश्वासन देतात की हो आम्ही तुमचा ऊस तोडू. ज्या वेळेस तो कारखाना स्टार्ट होतो आणि नंतर तो काही 2 वर्ष चालतो, पुन्हा तो बंद पडतो. म्हणजे शेतकऱ्यांना जगावं का मरावं हे ते संकट त्या शेतकऱ्यांवर ओढावलं जातं. त्या ठिकाणी आपले स्थानिक आमदार असोत, स्थानिक नेते, स्थानिक पुढारी इलेक्शन राजकारण करताना आमच्याजवळ येतात. मग ह्या अशा मदतीला त्यांनी जर हात दिला तर शेतकऱ्यांचा हातभार लावून जे कारखाने आज बंद पडले त्यांना पूर्ववत करण्याचं कार्य त्यांनी हाती घ्यायला पाहिजे. की आज खानदेशामध्ये तुमचे पूर्णतः आमदार तुमचे आहे, सत्ता तुमची आहे, जनसामान्यांचं सरकार तुम्ही म्हणतो आणि त्या जनसामान्यांच्या सरकारला हे आम्ही जनसामान्य नाहीत का? आमच्याकडे थोडंसं जातीनं लक्ष द्यावं. शेतकरी जगेल तरच पूर्ण देश जगेल. जय जवान जय किसानचा नारा सर्व काही लावतात, पण जय जवान खरोखर त्या सीमेवर जो जवान आहे तो खरोखर सीमेवर त्याचं कार्य करत आहे. तसं शेतकरी आहे जो जय किसान म्हणतो आपण, जो जय किसान आहे तो किसानीचं काम करतो आहे. आज जर त्या शेतकऱ्यांनी जय किसानी सोडली तर आज अन्न खायला मिळणार नाही, प्यायला पाणी मिळेल पण अन्न मिळणार नाही. त्याकरता तुम्ही सर्वांनी नेते लोकांनी आज तुमची सत्ता स्थापन झाल्यावर लवकरात लवकर खानदेशाच्या कारखान्यांचा विचार करावा आणि आम्हाला योग्य तो मार्गदर्शन करून आमचा योग्य तो न्याय लावा, हेच म्हणणं आहे मला. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ.